उपराजधानी नागपूरमध्ये सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि मग अशातच आता एक धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून 3 व्हिडिओ शेअर केले। या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे पैशांच्या गड्ड्यांसह दिसत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। अंबादास दानवे यांनी यावरती प्रश्न उपस्थित करत म्हटलाय की हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत। त्यांनी या प्रकरणी सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय। शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडी मोर्चे बांधणी करत असतानाच हा व्हिडिओ समोर आल्यानं राजकीय वर्तुळामध्ये मात्र खळबळ उडाली आहे। ते समोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे। महेंद्र दळवींनी जर मॉप केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्पृहपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल आणि त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं। मला त्याच्याशी काही घेणं नाही। मी काही त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेले नाही, करणार पण नाही। माझी भूमिका याच्यामध्ये ती कोण व्यक्ती आहे त्यांचा राजीनामा वगैरे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही। मला सांगण्याचा मुद्दा आहे की आताचे सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीनं जनतेची लूटमार करून, कारण हे तर काही यांच्या शेतीच्या उत्पन्नातून नाही आहेत हे सगळ्या गोष्टी। माझं ओपन चॅलेंज आहे अंबादास दानवेंना, जर त्यातली सत्यता असेल तर त्यांनी सगळे पुरावे घेऊन कुठल्याही चॅनल समोर यावं। जर त्यातली अंशतः सत्यता निघाली तर माझा आमदारकीचा राजीनामा मी विधिमंडळाच्या पटलावरती नक्की देणार। तर अंबादास दानवेंना रायगडच्या राजकारणामधलं ओ काय ठो माहीत नाहीये आणि याचा बोलवता धनी नक्की कोणतरी वेगळा आहे आणि तो समोर आला पाहिजे। कारण आमची बदनामी करणं, माझ्या पक्षाची बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे। निवडणुकीचा विषय वेगळ्या अँगलचा असतो, त्यामुळे आरोप प्रतिआरोप होतात, पण अधिवेशन काळामध्ये अशा पद्धती संस्कृती पसरवणं हे काय ठीक नाही। म्हणून मी मागास सांगितलं की याच्यामध्ये बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे। अंबादास दानवेंची एवढी मेमरी पण नाही आहे असं मला वाटतं। म्हणजे अक्कल हा शब्द वापरतो, अक्कल तेवढी पण त्यांना नाही आहे। कुठला विषय कुठल्या याच्या मला फोटो जे व्हायरल केलेत ते सगळे कट करून दिलेले आहेत, त्याच्यामुळे काय नवीन नाही आहे। तर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज गाजलं ते या व्हिडिओच्या माध्यमातूनच। अगदी सुरुवातीला उपराजधानी नागपूरमध्ये सुरू असलेल्या या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। हा व्हिडिओ आपण अगदी सुरुवातीला पाहूयात। यामध्ये नेमकं काय घडतंय असा थेट सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आपल्या या एक्स अकाउंटवरून थेट 3 व्हिडिओ शेअर केलेत। या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे पैशांच्या गड्ड्यांसह दिसत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। अंबादास दानवे यांनी यावरती प्रश्न उपस्थित करत म्हटलंय की हे आमदार नेमके कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत। त्यांनी या प्रकरणी सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय। शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडी मोर्चे बांधणी देखील करत असतानाच हा व्हिडिओ समोर आल्यानं राजकीय वर्तुळामध्ये निश्चितच खळबळ उडालेली आहे आणि या संदर्भामध्ये थेट नेमकी सत्यता काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी स्वतः जोडले गेले आहेत। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये। महेंद्र दळवीजी, व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, मात्र व्हिडिओतली सत्यता किती, त्यावरती होणारे आरोप प्रत्यारोप नेमके किती, आणि जर अशा प्रकारचा व्हिडिओ समोर येत असेल तर यातून काय नेमकं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। सरकारला अंबादास दानवेंनी थेट स्पष्टीकरण मागितलंय। असं आहे की अंबादास दानवेंनी आपले जे तारे सोडले खरं तर तो व्हिडिओ आपण बघितला असा मॉप करून केलेला तो आपण व्हिडिओ बघतो। मी आज सकाळी चॅलेंज केलं या संदर्भात तुमच्याकडे आणखी काय व्हिडिओ असतील तर तुम्ही नक्की दाखवा ही सत्यता लोकांना समोर, नक्की लोकांना समोर। त्याचं कारण असं आहे की अधिवेशन काळामध्ये नेहमीच अंबादास दानवे कोणाला व्हिडिओ टाकून मॉप करून ते बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, सरकार आणि आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। हे आपण नेहमीच बघितलं आलेलं आहे आणि म्हणून अंबादास दानवेंनी सांगितलं की आपण या सगळ्या गोष्टीमध्ये वस्तुस्थिती पडताळून बघा आणि मग आपला व्हिडिओ टाका। आता अंबादास दानवेंना जुनी सवय आहे आणि माझी खात्री आहे पूर्ण या सगळ्या संदर्भात याच्यामध्ये 100% कुठेही सत्यता नाही आहे। मी सकाळपासून सगळ्या चॅनलला माझं म्हणणं दाखल केलं आहे आणि म्हणून
मी सकाळी सांगितलं की याचा करता करिता कोणत्याही रायगडमधलाच एक बडा नेता आहे. बरं तर मी सकाळी मुद्द्यावरती मी कायम आहे. बरं नेमका इशारा तुमचा कुणाकडे आहे? बोलविता धनी कोण आहे असा जो सवाल उपस्थित होतोय सांगून टाका, म्हणजे जे एक सस्पेन्स क्रिएट झालेला राज्याच्या राजकारणामध्ये तो देखील स्पष्ट होईल. महेंद्रजी. तो त्यांनी त्या ठिकाणी महत्वपूर्ण टाकलेला आहे की व्हिडिओ तटकरे साहेब जे खासदार महोदय आहेत त्यांच्या निवडणुकीनंतर मी आभार जनतेचे मानले. कदाचित ते व्हिडिओ पण देखील आपल्याला पाठवतो. तो सेम फोटो त्यांनी टाकलेला आहे आणि तरी मग तो कुठला कोणाला जोडलेला आहे असं चित्र निर्माण केलं आहे. आणि म्हणून मी सांगितलं की बा हा तिकडनंच अंबादास दानवेला फोटो तो दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने मग अंबादास दानवे आणि तटकरे कदाचित फॅमिली असेल या सगळ्या गोष्टींनी आम्हाला बदनाम करण्यासाठी खरं तर षडयंत्र रचलं असं माझा पूर्ण दावा आहे. बरं या व्हिडिओ मागचं नेमकं उद्दिष्ट काय असू शकतं आणि सत्य काय आहे हे आम्हाला ज्या महेंद्र दळवींवर आरोप करण्यात आलेला आहे त्यांच्या तोंडूनच ऐकायचं आहे. महेंद्रजी. जी असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर हा खासदार तटकरे साहेब निवडून गेल्यानंतर आभार जे मानले मी जनतेचे हा आमदार म्हणून तो व्हिडिओ त्यांनी आम्हाला दानव्यात दिलाय. तो फोटो दिलाय. तो फोटो बघा, मी तुम्हाला वाटत व्हिडिओ पाठवतो. नक्की. आणि कुठेही पैशाचं किंवा असं कुठे दाखवलंय मोहात दाखवलंय दुरान्वय आमचा कधी संबंध नाही आहे हे पुऱ्या जनतेला रायगडवासियांना महाराष्ट्राला नक्की माहित आहे. आणि असेल पुरावे तर खरंच त्यांनी तो जो अर्धवट फोटो दाखवला लाल टी शर्ट वाढला कोणतरी दाखवला त्यांनी नोटींच्या समोर त्यांनी खरंच तो चेहरा दाखवावा आणि उघड सत्य लोकांसमोर आणावं. मला असं वाटतं की हे दोघांमधलं समन्वय करून त्यांनीच ते पैसे दाखवून माझा तो फोटो त्यांनी जॉईन करून नाक आमची पक्षाची आणि आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर अंबादास दानवे शोभनीय अजिबात नाही आहे. असे प्रकार अंबादास दानवे नेहमीच करत आलेले आहेत. त्यांच्या अनेक आपण व्हिडिओ जो बघितले. मी एक तुम्हाला त्यांच्याविषयी नक्की सांगेल की बीड शिक्षण अधिकारी आहेत त्यांचा एक व्हिडिओ मी आता टाकला आहे नागनाथ म्हणून आणि गट शिक्षण अधिकारी आहेत लक्ष्मण बेडसकर म्हणून. त्यांचं संपर्क मी पाठवतो. अंबादास दानवेने त्या कायद्यामध्ये 15 लाख रुपये घेतलेत असे ते संबंधित अधिकारी सांगतात. बिचारे सस्पेंड झालेले आहेत. अशा कृत्य करणारा माणूस हा ब्लॅकमेलिंग धंदा करणार आहे हे माझं जाहीर म्हणणं त्यांच्याविषयी. बरोबर आहे. जाता जाता फक्त एका वाक्यात मला आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. केलेले आरोप आपण पाहतोय. महाराष्ट्रभरामध्ये हा व्हिडिओ देखील सगळ्यांनी पाहिलेला आहे. मात्र जर या व्हिडिओबाबतची सत्यता समोर आली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? महेंद्र दळवी. मी अंबादास दानवेंच्यावर मारण्याचा गुन्हा तर नक्की दाखल करणार. मी आज आमच्या इथे पोलिसांनी तक्रार देखील त्या संदर्भात केलेली आहे. त्यांच्या विरुद्ध माझ्या कार्यकर्त्यांनी मोर्चा सुद्धा त्या ठिकाणी अरेंज केलेला माझ्या अलिबाग मतदारसंघामध्ये. पण या संदर्भात मी नक्की न्यायालयीन लढाई लढणार आणि ह्या विषयीचा अंबादास दानवेला मी नक्की शिक्षा देणार आहे. नक्कीच. धन्यवाद महेंद्र दळवीजी. आपण आमच्यासोबत जोडला गेलात आणि लोकशाहीच्या माध्यमातून या व्हिडिओत करण्यात आलेले आरोप आणि या व्हिडिओवरून उपस्थित केलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिलीत त्यासाठी. बोलूयात दिवसभरातल्या दुसऱ्या बातमीकडे. साताऱ्याच्या फलटणमधील एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्याच्या गंभीर प्रकरणानं परिसरामध्ये खळबळ उडालेली होती. पीडित डॉक्टरनं लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली होती ज्यात तिनं एका व्यक्तीवरती शोषणाचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले आणि या प्रकरणावरती विधानसभेतही चर्चा झाली. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत सरकारला जाब विचारला, ज्यावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये अधिकृत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलेलं आहे की तपासादरम्यान आरोपी बदनेनं पीडित महिला डॉक्टरचं शोषण केल्याचं स्पष्ट झालंय. फॉरेन्सिक तपासणीमध्ये सुसाईड नोटमधील अक्षरं ही पीडित महिला डॉक्टरचीच असल्याचं निष्पन्न झालं असल्याचंही खुद्द फडणवीसांनी पुढे स्पष्ट केलं. या गंभीर प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून पीडितेला न्याय मिळवून देण्याची ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच या संदर्भामध्ये 60 दिवसांच्या आत न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केलं जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. हे काही सुसाईड आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्यामध्ये एकीकडे बदनेनी केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे त्या आरोपीनेही एक प्रकारे तिची फसवणूक केलेली आहे. हा जो पोलिसांचा तपास आहे हाही महिला IPS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की वारंवार तिची ड्युटी लावल्या जात होती ज्या आरोपीला फिट अनफिट दाखवण्यासाठी आणि तिच्यावर दबाव टाकला जात होता. तिला त्या पद्धतीनं अनफिट दाखवण्यासाठी
प्रेशर टाकणारी सुद्धा काही महाभाग आहेत, त्या दृष्टीनं सुद्धा चौकशी पुढे जाते आहे का, ही माहिती उपलब्ध करून द्या अध्यक्ष. काही गोष्टींचा ॲनालिसिस ऑलरेडी झालेला आहे, तो आलेला आहे. काही गोष्टींचा ॲनालिसिस होतोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अशा गुन्ह्यांमध्ये 60 दिवसांमध्ये आपली चार्जशीट दाखल करतो. 90 दिवस वेळ असतो, पण 60 दिवसात आपण करतो महिलांच्या बाबतीत. तर तीही आपण आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ती चार्जशीट देखील दाखल होईल. आणि या व्यतिरिक्त कोणी आहे का, हा अँगलच तपासण्याकरता ज्युडिशियल इन्क्वायरी आपण केलेली आहे. मी एक महिला आणि एक डॉक्टर म्हणून बोलते, ते जरा भावना सांगते. कारण मी तिच्या यातना, त्या डॉक्टर महिलेच्या यातना समजू शकते. प्रामाणिक आणि धाडसी मुलगी होती म्हणून तिने या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध तिने पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला किंवा तिला तिथे चिरडण्यात आलं असं मी म्हणेन. आणि देवाभाऊ, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना 1500 रुपये जे लाडके बहिणीचे मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात. सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या, ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही. खरं आहे की बहिणींची सुरक्षितता आपला महत्त्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपले गरजेचं आहे. पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या, अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका. मुंबईमधील पवई भागामध्ये घडलेल्या एका गंभीर घटनेमध्ये रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं आपल्याच मुलांना ओलीस ठेवलेलं होतं आणि या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ देखील उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचाही प्रयत्न केला. मात्र या कारवाई दरम्यान रोहित आर्यचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या कारवाईवर आणि त्याच्या मृत्यूच्या कारणांवर सध्या चौकशी सुरू आहे. दरम्यान रोहित आर्यनं मुलांना ओलीस ठेवल्याच्या गंभीर प्रकरणाचे पडसाद आता राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडण्यात आलेली असून गृह विभागासह शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या लक्षवेधी दरम्यान रोहित आर्यचे शिक्षण विभागाशी असलेले संबंध आणि शिक्षण विभागाचं कामकाज यावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस कारवाई आणि रोहित आर्यच्या मृत्यूची चौकशी सध्या सुरू आहे. शिक्षण विभागाच्या कथित संबंधांवरून राजकीय वातावरण तापलंय. सभागृहामध्ये नेमकं काय घडलं पाहूयात. एखाद्या कंत्राटदाराचा खून आहे असं आम्ही मानतो, पैसे न देता. मी अडचणीत आहे, मी काम केलं आहे, मला पैसे मिळत नाहीत, हे वारंवार ओरडून सांगत असताना सुद्धा डायरेक्ट घेतली बंदूक त्या वाघमाऱ्यानी आणि ठोकून दिला आणि घेतला जीव त्याचा. देयके सरकारकडे बाकी आहेत की नाही, त्यांनी काम केलं की नाही, आणि काम केलं असेल तर तो देयके मागण्यासाठी किंवा त्याचे जे काही पैसे घेतले गेले त्यावेळेसच्या तत्कालीन मंत्र्यांनी ते पैसे घेऊन घेतलेत असा सुद्धा त्यांच्या संदर्भातला त्या आर्याचा, रोहित आर्याचा आरोप होता. त्याला अटकच करायची होती, परंतु स्वरक्षणाकरता त्या ठिकाणी पोलिसांनी फायरिंग केलं. आणि आज अभिनंदनाची गोष्ट म्हणजे 20 पोलिसांना त्या ठिकाणी पोलिसांनी यशस्वी पद्धतीनं त्या ठिकाणी सोडविलं. अशा पद्धतीनं आपण जर का पोलिसांचं मॉरल डाऊन करू तर उद्या तुमची आमची सर्वांची सुरक्षितता या ठिकाणी धोक्यात येईल. जवळजवळ 115 लोकांचे बयान त्याच्यामध्ये पोलिसांनी नोंदविलेले आहे. पुढील प्रक्रिया चालू आहे आणि याच्यामध्ये ह्या घटनेच्या व्यतिरिक्त दुसरी जर का काही घटना त्या ठिकाणी घडली असेल तर निश्चितपणे त्यांच्यावरही कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल. त्यांनी मुलं गोळा केलीत आणि अल्पवयीन मुलं गोळा केलीत, त्याचं काय आम्ही समर्थन करत नाही. पण मूळ प्रश्न याला तर सरकारच जबाबदार आहे. तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे का देत नाही, का तुम्ही राज्याची तिजोरी खडखडाट करून ठेवलेली आहे, दिवाळा निघाला राज्याचा. नानाभाऊंनी एक तर सांगितलं का सरकारची स्थिती चांगली नाही. नानाभाऊ, सरकारची स्थिती एकदम चांगली आहे. लाडक्या बहिणी एकदम आनंदानं सरकारमध्ये राहून राहिलेल्या आहे, हे तुम्हाला सांगतोय. अतिशय सुदृढ अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. परंतु सरकारची ह्या पद्धतीनं जर का कोणी चुकीची बिलं त्या ठिकाणी सादर करत असतील, त्यांनी सर्वात पहिले त्यांचं बिल होतं जे CSRच्या माध्यमातून त्यांनीच प्रकल्प आणला होता की आम्ही CSRच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवितो. 9,90,000चं पूर्ण पेमेंट त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलं. ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 हे विधेयक सादर केलं. या विधेयकाचं उद्दिष्ट
हे कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेबाहेर कामाशी संबंधित फोन कॉल्स आणि ईमेलना उत्तर देण्यापासून सूट मिळावी यासाठी आहे. संपूर्ण जगभरातील 13 देशांमध्ये अशा पद्धतीचं विधेयक लागू आहे. आपल्या देशातही हे विधेयक लागू करून कामगारांचे हक्क सुरक्षित करावेत आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत करावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. सुप्रिया सुळेंनी मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक. संसदेत राईट टू डिस्कनेक्ट विधेयकाची चर्चा. जगभरातील 13 देशांमध्ये धोरण लागू. कामगारांचं जीवनमान सुरक्षित करण्यासाठी नियमावली. विधेयक लागू करून कामगारांचे हक्क अबाधित ठेवण्याची मागणी. आजकाल डिजिटल क्रांतीमुळे कामाचे तास संपल्यावरही कार्यालयीन काम घरून करावं लागतंय. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 24 तास कार्यालयीन कामांसाठी तत्पर राहावं लागतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनमान आणि आयुष्यावर अनिष्ट परिणाम होऊ लागलेत. या संदर्भात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार अशा पद्धतीनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण 70% अधिक आहे. कामाचा वेग वाढण्यासाठी हे चांगलं जरी वाटत असलं तर याचा माणसाच्या एकंदर जगण्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाच्या सीमारेषा त्यामुळे पुसल्या जाणार आहे. कर्मचाऱ्यांचे 24 तास उपलब्ध असणं अपेक्षित असेल तर त्यांना झोपेची कमतरता, तणाव, भावनिक थकवा, तीव्र रक्तदाब इत्यादी अतिरिक्त कामाचे धोके जाणवतात, अशी शक्यता यात वर्तवली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनमानावर त्याचा मोठा परिणाम होतोय. ही परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी आपल्या देशात राईट टू डिस्कनेक्ट कायदा लागू करण्याची मागणी संसदेत करण्यात आली आहे. दरम्यान राईट टू डिस्कनेक्ट विधेयक काय आहे आपण पाहूया. नवीन विधेयकानुसार कार्यालयीन वेळेनंतर कर्मचाऱ्यांवर कामाची सक्ती नाही. या वेळेत कर्मचारी कॉल्स, ईमेल्सना उत्तर देण्यास बाध्य राहणार नाहीत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आस्थापनांना संपर्क साधता येईल. मात्र त्यानं प्रतिसाद न दिल्यास त्यावर कारवाई करता येणार नाही. जे कर्मचारी कामाच्या वेळेनंतर काम करतील त्यांना भरीव मानधन देणं बंधनकारक आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाईची तरतूद आहे. या विधेयकामुळे कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्याचा उद्देश आहे. कर्मचाऱ्यांना कामाच्या विहित वेळेनंतर काम नाकारण्याचा अधिकार असला पाहिजे. कामाच्या वेळेनंतर कर्मचाऱ्यांच्या संस्थेचे फोन, ईमेल्स, मेसेज इत्यादींना प्रतिसाद न देण्याचा अधिकार मान्य करून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करणं ही काळाची गरज असल्याचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला. Sir, I beg to move to leave to introduce a bill to establish a Employees Welfare Authority to confer the right on every employee to disconnect from work-related telephone calls and emails beyond working hours and on holidays, and right to refuse to answer calls and emails outside of work hours for all matters connected thereafter incidental. Therefore, it's a right to disconnect. राईट टू डिस्कनेक्ट कायदा असलेले देश नेमके कोणते आहेत तेही आपण पाहूया. फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, इटली, स्पेन, ग्रीस, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया आणि आयर्लंड यासह 13 देशांमध्ये हा कायदा लागू आहे. भारतात केरळ राज्यामध्ये हा कायदा लागू करण्याचं प्रास्ताविक केलंय. मोदी सरकारनं कामगारांच्या हक्कांसाठी विविध पातळीवर अनेक उपाययोजना देशभरात राबवल्यात. त्या अनुषंगानं कर्मचाऱ्यांच्या हिताचा हा कायदा लागू करून कामगारांचे हक्क अबाधित ठेवावेत अशी मागणी आता होऊ लागलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. तर राईट टू डिस्कनेक्ट विधेयक 2025 या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके. निलेश लंकेजी, आपलं खूप खूप स्वागत न्यूज प्लॅनेटमध्ये. राईट टू डिस्कनेक्ट वरती झालेली चर्चा ही संपूर्ण देशानं पाहिली. आता हे विधेयक लागू करणं हे या पुढचं पाऊल असेल. मात्र राईट टू डिस्कनेक्टने भारतासारख्या देशामध्ये जी तरुणाई सध्या काम करते 24 तास काम करण्याची वेळ आली आहे. कारण जितकं आपण टेक्नोसेव्ही होतोय तितकं टेक्नॉलॉजी तुमच्या हातात येते आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याकडे प्रत्येक कंपनीचा कल असतो किंवा कर्मचाऱ्यांना ते बंधन लागू केलं जात असतं. याविषयी तुमचं मत काय, आपल्या पार्टीचं अधिकृत मत काय, निलेशजी?
तर काल हे विधेयक मांडत असताना ताईंनी जी भूमिका मांडली हम्म. ती अतिशय योग्य भूमिका मांडली. शेवट हा काम करणारा एक कामगार वर्ग असतो. तो कामावर जॉईन झाल्यानंतर एक 5-6 वाजेपर्यंत तो पूर्णपणे कामाचा लोड घेऊन चालत असतो. त्यानंतर त्याला सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये स्वास्थ्य मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. त्यामुळे आमच्या पक्षाच्या नेत्या, आमच्या संसदेतल्या नेत्या आदरणीय ताईंनी जी भूमिका मांडली ती अतिशय योग्य भूमिका आहे. हम्म, हम्म. बरोबर आहे. मात्र ज्यावेळेला एखादं विधेयक मांडलं जातं, विधेयकाला मंजुरी मिळणं आवश्यक असतं आणि मंजुरीनंतर ते लागू करणं याकडे सगळ्यांचा कल असतो. देशातील अनेक कंपन्या असतील किंवा अनेक ठिकाणी जिथं राईट टू डिस्कनेक्टचा वापर पुढच्या काळामध्ये होऊ शकतो, त्यांचा विरोध असेल की त्यांच्याकडनं कॉपरेशन मिळेल, काय नेमकं घडू शकतं हे मला आपल्याकडून समजून घ्यायचं. निलेशजी. शेवट आपला हा कामगार असतो. त्या कामगाराला ज्या पद्धतीने त्याच्याकडून एक आनंदाने जेवढं काम करून घेऊ शकता ते सगळ्यात महत्वाचं असतो. नेहमी त्याच्या डोक्यावर एक प्रेशर आणि डोक्यावर ओझं ठेवून जर तुम्ही काम करायचं म्हणलं तर तो त्या पटीत काम करू शकत नाही. कमी कालखंडामध्ये एक आनंदी समाधानी वातावरण जर आपण ठेवलं तर नक्कीच काम सुद्धा चांगल्या पटीने आणि एक व्यवस्थित पद्धतीने काम होऊ शकतं. त्यामुळे ही जी भूमिका आदरणीय सुप्रियाताईंनी मांडलेली ही एकदम योग्य भूमिका आहे आणि त्या भूमिकेचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. बरोबर आहे. सुप्रिया सुळे यांनी मांडलेला हा मुद्दा होता आणि त्याला समर्थन किती मिळतं त्यावरही आपलं लक्ष असेल. निलेशजी, एक मला आता थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की साधारणतः 13 देशांमध्ये या विधेयकांसंदर्भातली चर्चा, त्याला लागू करणं या संदर्भामध्ये अनेक प्रक्रिया सुरू असल्याचं दिसतं. जसजशी नवीन टेक्नॉलॉजी येत चालली आहे त्याप्रमाणे 24 तास जागा राहण्याची सवय ही मानवाला देखील लागल्याचं दिसतं. त्याचे अनेक दुष्परिणाम हे आपल्याला तब्येत बिघडण्याच्या माध्यमातून किंवा विविध गोष्टींच्या माध्यमातून शारीरिक मानसिक आजारांच्या बाबतीतूनही ते पाहायला मिळत असतं. इतर देशांमध्ये पूर्वी सर्वाधिक काम केलं जायचं, मात्र आता मेंटल हेल्थकडे तिकडे लक्ष देणं सुरुवात झालेली आहे. ती आता काळाची गरज आहे आणि भारतातही ते व्हावं का? शेवट सगळ्यात महत्वाचं तुमचं शरीर स्वस्थ राहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही शरीर स्वास्थ्य चांगल्या पद्धतीने आहे तर तुमची मेंटॅलिटी सुद्धा एकदम अतिशय चांगली असते. तुम्ही जर नेहमी काम काम आणि प्रेशर खाली जर आपण राहत असू तर आपली मेंटॅलिटी जर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह जर एनर्जी देत नसेल तर ते काम सुद्धा त्या पटीत होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करून घ्यायचं असेल तर त्या कामगार असो, कुणी पण असो, तो वर्कर असो, त्याची मेंटॅलिटी सगळ्यात महत्वाची चांगली राहिली पाहिजे. आता आम्ही पाहतो कधी कधी 24 तास आपण ड्युट्या करतो तर त्या आरोग्यासाठी तर सगळ्यात घातक आहे. एक 10 वर्षाचा काळ जरी पाहिला आपण, जास्त काळ लांब जाण्याची गरज नाही. 10 वर्षापूर्वी जर आपल्या एखाद्या गावामध्ये एखाद्याला जर कॅन्सर सारखा आजार झाला तर गावात व्यक्त करायचं. पण आज घराघरात कॅन्सर सारखे आजार आहे, किडनीचे प्रॉब्लेम उद्भवलेले, शुगर बीपी भयानक प्रमाणे. म्हणजे आपण 4 माणसांशी जर चर्चा करीत असताना त्या ठिकाणी कमीत कमी 2 माणसांना शुगर सारखा आजार आपल्याला पाहायला मिळत आहे. शुगर बीपी या सगळे गोष्टी ह्या कशामुळे आपली दैनंदिन जो क्रमच आपला बिघडलेला आहे. रात्री अपरात्री रात्रभर आपण ते लॅपटॉप घेऊन काम करतो. आज चष्म्याचे त्या ठिकाणी अनेकांना चष्मे दिसतात. लॅपटॉप ह्या सगळ्या गोष्टी नेहमी जर काम केल्यानंतर आरोग्याची सुद्धा त्या ठिकाणी समस्या उद्भवतात आहे. तुम्ही आजचा कालखंड मी तर नेहमी सांगत असतो, येणारा एक अजून 4-5 वर्षानंतर सगळ्यात जास्त आपल्याला जे फाईट आउट करायचं असेल त्या आरोग्याशी फाईट आउट करायचं असेल. बरोबर आहे. आणि आरोग्य कशामुळे आपलं बिघडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीची जर मुळाशी गेलं तर योग्य आहार नाही, वेळेत आहार नाही, योग्य आपल्याला कमीत कमी 8 घंटे आराम केला पाहिजे, 8 घंटे झोप मिळाली पाहिजे, 7-8 घंटे ती झोप मिळत नाही. रात्र दिवस ह्या टायमिंग सुद्धा आपण मॅच झाला पाहिजे. आपण बऱ्याच वेळा काही जण म्हणतात आम्ही रात्रभर काम करतो, अरे पण तुम्ही रात्र ही आपल्यासाठी झोपण्यासाठी, त्यावेळेस वातावरण शांततेचं असतं. तर सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित पद्धतीने मेंटेन केल्या तर माणसाचं शरीर सुद्धा एक चांगल्या पद्धतीने सुदृढ शरीर राहू शकतं. आणि जर ज्यावेळेस सुदृढ शरीर असेल त्यावेळेस आपल्याकडून जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या हातून चांगलं काम करून घेत असते. तर ज्यावेळेस आपण बऱ्याच वेळा आपण पाहतो एखादा रात्रभर जागतो
आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या कुलच्या पद्धतीने ज्या पट्टीत काम होणं अपेक्षित आहे, ते काम कधी होत नाही. होत नाही. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एखाद्या रात्रभर आपण जागलो आणि दुसऱ्या दिवशी आपण आपल्या कामावर आजार झाल्यानंतर आपल्याकडून ज्या पट्टीत काम होणं अपेक्षित आहे ते होत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर करायच्या असेल तर हा जो कायदा आहे, जी विधेयक आदरणीय ताईंनी मांडलेलं आहे ते एकदम चांगलं आहे. तुम्ही कमी काळात जास्त काम सुद्धा करून घेऊ शकता. त्यासाठी त्या पुढल्या कामगार असो, तो कुली वर्कर असो, त्याचं शरीराची काळजी घेतली पाहिजे. तो सुदृढ शरीर झालं पाहिजे आणि सुदृढ शरीर हे पॉझिटिव्ह आपल्याकडून थिंकिंग निर्माण करतं, पॉझिटिव्ह बरोबर. एनर्जी निर्माण करतं आणि चांगल्या पटीत काम होत असतं. त्यामुळं ह्या दोन्ही गोष्टीचा जर ताळमेळ घालायचा असेल तर आपलं आरोग्य पण सुदृढ राहणार आहे आणि काम सुद्धा चांगल्या पट्टीत काम त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं हा कायदा अंमलात आला पाहिजे, हे सगळे माझ्यासारख्याची भूमिका आहे. बरोबर आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी थेटपणे हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्याची अंमलबजावणी व्हावी असं स्वतः निलेश लंके जे आपणही म्हणताय. अनेकांचं समर्थन याला मिळणार. आता कायद्यामध्ये होणारं रूपांतर याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. तुकाराम मुंढे हे नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी अधिकार नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये ढवळाढवळ केली होती. स्मार्ट सिटी अंतर्गत एका कंत्राटदाराला 20 कोटी रुपयांचा धनादेश दिलेला होता आणि त्यांच्याकडे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद नसतानाही त्यांनी नियमबाह्य पद्धतीनं काम केलं. त्यांना निलंबित करा अशी मागणी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केलेली आहे. पोलीस कमिशनरकडे तक्रार केली आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये बी तक्रार केली आहे आणि या तक्रारीची शासनाने तत्काल दखल घ्यावी आणि मला या ठिकाणी आपण संरक्षण द्यावं अशा प्रकारची माझी या ठिकाणी मागणी आहे. आणि तुकाराम मुंढे साहेब याचा इतिहास राहिला आहे का 20 वर्षामध्ये त्याच्या 24 बदल्या झाल्या. एकमेव हा असा अधिकार आहे, याला तर पुरस्कारच द्यायला पाहिजे. आणि हा भ्रष्टाचार हा स्मार्ट VIP भ्रष्टाचार आहे, अधिकार नसताना त्यांनी केलेला आहे. आणि एखादा प्रश्न अगर आम्ही IAS अधिकाऱ्याच्या विरुद्ध विचारतो, आमदारांना धमक्या येऊन राहिल्यात, त्यामुळे आपण अध्यक्ष म्हणून या खुर्चीवरनं तात्काळ आदेश द्यावे. ज्यांनी माननीय कृष्णा खोपडेंना धमकी दिली त्यांनी सगळे पुरावे दिले, तात्काळ अटक करावी. सन्मान्य खोपडे साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याचे दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी, हा अतिशय गंभीर भाग आहे. या सभागृहामध्ये कोणी एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणं हा विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे. त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल. धमकी देणारे कोण, ते कोणाशी रिलेटेड आहेत, कोणाकरता काम करतायत, अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंढे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडलाय त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातलं वस्तुस्थिती दर्शक निवेदन या सभागृहामध्ये केलं जाईल. दरम्यान गेल्या 20 वर्षांच्या कालावधीमध्ये तुकाराम मुंढेंची तब्बल 24 वेळा बदली करण्यात आलेली आहे. केव्हा आणि कशा प्रकारे ही बदली झाली त्या संपूर्ण आकडेवारीवरती एक नजर टाकूया. साल होतो ऑगस्ट 2005. प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सोलापूर या ठिकाणी ते कार्यरत होते. त्यानंतर पुढची त्यांना बदली मिळाली ती म्हणजे सप्टेंबर 2007 साली उपजिल्हाधिकारी देगलूर उपविभाग याचं काम त्यांनी पाहिलं. तब्बल 1 वर्ष काम करता जानेवारी 2008 मध्ये CEO झाले ते जिल्हा परिषद नागपूरचे. लगेचच वर्षभरामध्ये मार्च 2009 मध्ये आयुक्त म्हणून आदिवासी विभागाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. मग होता जुलै 2009. CEO म्हणून ते वाशिममध्ये गेले. मग वर्षभराच्या कालावधीत जून 2010ला CEO झाले ते कल्याणमध्ये. मग जून 2011ला जिल्हाधिकारी म्हणून जालन्याला रुजू झाले. ते वर्ष संपत नाही तोपर्यंत सप्टेंबर 2012ला विक्रीकर सह आयुक्त मुंबई म्हणून त्यांच्यावर वेगळी जबाबदारी देण्यात आली. मग साल उजाडलं नोव्हेंबर 2014. सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. मग 2016ला आयुक्त नवी मुंबई महापालिका म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. मार्च 2017मध्ये त्यांना पुन्हा एकदा कार्यभार बदलण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी PMPL या ठिकाणी पुण्याला त्यांची बदली करण्यात आली. मग उजाडलं फेब्रुवारी 2018. आयुक्त म्हणून नाशिक महापालिकेचा कार्यकाळ त्यांनी पाहिला.
2018 सालीच लगेचच नोव्हेंबर महिन्यामध्ये सहसचिव म्हणून त्यांची बदली करण्यात आलेली होती. नियोजन विभागाचं काम त्यांच्याकडे देण्यात आलं. मग डिसेंबर 2018 म्हणजे तब्बल एकाच वर्षामध्ये पाठोपाठ फेब्रुवारी, नोव्हेंबर आणि त्यानंतर लगेच डिसेंबरला 3 वेळेला एकाच वर्षात बदली झालेली आहे. प्रकल्प अधिकारी म्हणून एड्स नियंत्रण कक्ष त्यांच्याकडे सोपवण्यात आलं मुंबई या ठिकाणी. मग जानेवारी 2020 उजाडलं. आयुक्त नागपूर महापालिका म्हणून त्यांनी काम पाहिलं. जानेवारी नंतर पाठोपाठ ऑगस्ट 2020ला सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणून पुन्हा एकदा मुंबईमध्ये ते आले. मग जानेवारी 2021ला राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारताचं काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं. सप्टेंबर 2022ला आयुक्त आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्यांना सोपवण्यात आलं. मग 29 नोव्हेंबर 2022ला म्हणजेच जून 2022 मध्ये मराठी भाषा विभागाची जबाबदारी दिली गेली. जुलै 2022ला पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. जून 2023ला लगेचच असंघटित कामगार असलेल्या विकास आयुक्त याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. 2024ला पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून त्यांना देण्यात आलेलं आणि सध्याचं पद म्हणजेच ऑगस्ट 2025ला दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून आज तागायत ते त्या ठिकाणी कार्यरत आहेत. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि या निमित्तानं मराठा नेते मनोज जरांगे यांनी परळीमध्ये मोठे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या घडवून आणल्याचं म्हणत जरांगेंनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी पुन्हा एकदा केलेली आहे. तसंच की या मानसिकता नेमकी काय आहे, परळीवाला असं का करतो हे सरकारनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची तर त्यावेळेची अशी इच्छा होती की 1 वर्ष पण नाही, परंतु कुटुंबाकडे बघू न्यायाच्या अपेक्षेनं गोरगरीब जे डोळे लावून मुख्यमंत्र्याकडे बसला होता त्यांना सगळ्यांना आशा होती की चला ठीक आहे 1 वर्षात कवाना सगळे फासावरती नक्की लटकतील. परंतु आणखीनही त्याच्यात दिरंगाईची. तुम्हाला एक इतकी क्रूर हत्या करणारा सापडत नाही म्हणजे तुमच्यासाठी आणखीन परळीवालाच महत्वाचा आहे का? आरोपी महत्वाचा नाही आहे का सरकारचा? कारण तो जर धरला ना याच्यात तो पण येतोय, कारण त्याला सुद्धा फोन लावले ते. सरकार पक्षात अजितदादाकडे असणारा तो परळीवाला त्यांनी काही लोकांना असं पेरून ठेवलंय नाही म्हणायचं सांगितलंय की तुम्ही म्हणा आपला माणूस सुटणार आहे. आता ह्यो असं का घडून आणतोय ह्यो परळीवाला सरकारमध्ये फडणवीसांच्या राहून? हे सरकारनं शोधायला पाहिजे की तू असे स्टेटमेंट का करतो सरकार अडचणीत येण्याची. त्यांच्या सरकार पक्षात एक आमदार आहे अजितदादांचा काय म्हणते त्याला त्यो स्टार पंक्चर त्यो त्यांनी एक स्टार पंक्चर केलेला आहे. त्याच्या माध्यमातून या प्रकरणाला सरकारच्या सगळ्या म्हणण्यानुसार तो यंत्रणा चालवतोय असं याच्यात दिसते. कारण 1 वर्ष लागलं याला. अशा क्रूर लोकांना जर सांभाळत असतात तर आम्हाला राग येणारच ना अजितदादाचा. का अजितदादाचा आमचा काय बांधाला बांध आहे म्हणून त्यांचा राग येतोय. तुम्ही चुकीचा माणसाला जवळ घ्यायला लागलात म्हणून अजितदादाचा आम्हाला राग यायला लागला. तर देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. त्यानंतर थेटपणे चर्चेसाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू स्वतः धनंजय देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत. धनंजयजी 1 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे. दरवेळेला आपण लोकशाहीच्या माध्यमातून अनेक मुद्दे उपस्थित केले, मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा ही कायम आहे. मनोज जरांगे पाटील भेटले, त्यांनी देखील अनेक प्रकारचे आरोप केले. सरकारकडून असलेल्या अपेक्षांवरती थेट चर्चा करूयात, कारण वर्षभरानंतर पुन्हा आपल्याला त्याच मुद्द्यावरती आणि त्याच लढाईसाठी लढावं लागतंय. आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याच आपण करतोय. न्यायाची लढाई एकदम विनम्रपणे लढतोय, परंतु ह्या म्हणजे जी सहनशीलता आहे त्याचा अंत कोणी बघितला नाही पाहिजे. कारण एवढी मोठी हत्या झाली, माझा भाऊ कायमचा हिरावून ह्या लोकांनी न्याला. दुर्दैव ह्या गोष्टीला वाटतंय की त्याच समर्थन करणारे काही लोकप्रतिनिधी आहेत, त्याला बरोबर म्हणणारे काही लोकप्रतिनिधी आहेत आणि ते जाहीर सभेत सरळ बोलून जातात की त्या व्यक्तीची आठवण होतीये. जर या क्रूरकर्मी लोकांना जर ह्यांनी झटकवलं असतं, ह्यांनी चूक केली म्हणले असते तर खऱ्या अर्थानं ते साहजिक होतं. परंतु ह्यांना देशमुख कुटुंबियाची जी वैभवी आहे, जी लहान लेकर आहेत, सगळे आई आहे माझी, वृद्ध झालेले आई वडील आहेत माझे,
त्यांचा विचार या लोकांनी कधी केला नाही. हम्म. या क्रूरकर्मी लोकांचा विचार यांना जास्त येतोय. आम्ही तर लढाई जी न्यायाची आहे ती लढतोय. न्यायाची लढाई लढताना सगळे तुम्ही प्रसार माध्यम असतील, सामाजिक कार्यातील सगळे लोक असतील, काही लोकप्रतिनिधी असतील, ते लढतायत म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय. परंतु आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. आम्हाला लवकरात लवकर न्याय नाही दिला तर पुढचा काय पवित्रा असेल आमच्या गावाचा, देशमुख कुटुंबियाचा, भाऊ म्हणून माझा, तर त्याचा विचार खरंच केला पाहिजे. आणि आम्ही कुठेतरी हात जोडून विनंती करतोय की लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा. जो फरार आरोपी आहे त्याला पकडण्यात यावं. सगळ्या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेऊन पुढं जितक्या लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही एक आशा व्यक्त करतोय आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी आशा व्यक्त करतोय. बरोबर आहे. मात्र धनंजयजी, ज्या प्रकारचं वक्तव्य अगदी काही दिवसांपूर्वी जाहीर सभेमध्ये करण्यात आलेलं होतं, मला आठवण येते. हे म्हटल्यानंतर किती तिळपापड झालेला होता आपला या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर. कारण माध्यमांनी देखील या संदर्भातल्या बातम्या लगेचच चालवलेल्या होत्या. ती व्यक्ती कोण हे शोधून काढण्याचाही प्रयत्न झाला. मात्र इतकं बेताल वक्तव्य जर एखादा नेता करत असेल तर मग काय? नाही, ते विचारशक्तीची त्या कीव येते. कारण का इलेक्शन लागलेलं असताना त्याचे मोठ्या प्रमाणात समर्थक असतील, ज्याची आठवण येते त्याचे, त्या समर्थकाचं म्हणजे वोटिंग म्हणा किंवा त्याचं समर्थन म्हणा, ज्या काही त्यांच्या राजकीय त्यांची ताकद आहे तिथे, त्या राजकीय ताकदीला जावं त्यासाठी ते केलेलं वाक्य असावं असं माझा अंदाज आहे. परंतु त्या व्यक्तीनं चुकीला चूक जर म्हणलं असतं किंवा देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा म्हणून जर काही प्रयत्न केले असते तर साहजिक होतं. परंतु ते लोकप्रतिनिधी माझ्या हिशोबानं लोकप्रतिनिधी नाहीत. कारण अत्यंत चुकीला समर्थन करणार आणि सगळे हे जे खून खराबा झालाय हे फक्त गाव आमचं खंबीर होतं, गावाची खंबीर साथ होती, गावानं महाराष्ट्राला दाखवलं आणि महाराष्ट्र सगळा उभा राहिला, सगळ्या जाती धर्मातील लोक इथं उभा राहिले. नाहीतर यांनी कित्येक खून पचवलेले आहेत, कित्येक लैंगिक शोषण झालेलं आहे, कित्येक जागेवर आर्थिक शोषण झालेलं आहे आणि हे सगळं सर्वश्रुत आहे. या सगळ्या गोष्टी कोर्टाला माहिती आहेत. ज्या पक्षाचं काम आता साहजिकच या खुनाचा सगळा कट कारस्थान हे राष्ट्रवादी पक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या जर ऑफिसमध्ये होत असेल तर किती गांभीर्याची गोष्ट आहे ही. त्याला अटक करणे, त्याला शिक्षा देणेच नव्हे तर अजितदादांना ही गोष्ट लक्षात घ्यायचं काम आहे की तो तालुका प्रमुख कशा पद्धतीनं तिथं मिटिंग घ्यायचा. पण दुर्दैव असं आहे की काय माहित नाही पण कशात ह्या सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत. मध्यंतरी मी या गोष्टीची विचारपूस करण्यासाठी भेट देखील अजितदादांची घेणार आहे, सगळ्या गोष्टी मांडणार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी एकदम अशा आहेत. कोर्टात देखील आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सिम्बॉल असलेल्या गाड्या येतात, आम्ही त्याचे शूटिंग करून ठेवलेले आहेत. जर अजितदादा हे वाद्याचे पक्के आहेत, ते जर म्हणले दाखवा व्हिडिओ किंवा दाखवा, तर ते सीसीटीव्ही त्यांनी तपासले, त्यांना सगळं बघायला मिळेल त्याच्यामध्ये कशा पद्धतीने गाड्या येतात, कशा पद्धतीने हे लोक पक्षाचा राजकीय आश्रय घेऊन आम्हाला भीतीयुक्त वातावरण तयार करायचा कोर्टात म्हणजे प्रयत्न करतात. ह्या सगळ्या गोष्टी ते बघितले तर त्यांना डोळ्यावर विश्वास नाही बसणार. बरोबर आहे. वर्षभरानंतरही असलेली न्यायाची प्रतीक्षा आणि त्यासाठी अक्षरशः डोळ्यात तेल घालून देत असलेला पहारा खरोखर वाखाणण्याजोगा आहे. धन्यवाद धनंजयजी, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि वर्षभरानंतरही जे तुमचं आवाहन आहे ते पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूयात. खरं तर जरांगींनी अजित पवारांबद्दलही एक नाराजी व्यक्त केलेली होती जी आपण मगाशी ऐकली. मात्र चुकीच्या माणसांना जवळ केलं असल्याचं अजित पवारांनी असा थेट आरोप त्यांनी देखील केला. त्याचाच पुनरुच्चार पुन्हा एकदा धनंजय देशमुख आपल्याशी बोलताना करताना दिसून आलेले आहेत. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या अगदी पहिल्याच दिवशीचा चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे पहिल्याच दिवशी सादर झालेल्या 75,286 कोटींच्या पुरवणी मागण्या. पाहायला गेलं तर राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प सुमारे 7 लाख कोटींचा आहे. मात्र मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 18% अधिक पुरवणी मागण्या यावर्षी सादर झाल्यात. तर विभागानुसार पुरवणी मागण्यांची आकडेवारी प्रत्येक विभागानुसार आपण पाहतोय. पुरवणी मागण्यांची आकडेवारी पाहायला गेलं तर सगळ्यात कमी सहकार विभागानं 1,474 कोटींची पुरवणी मागणी सादर केलेली आहे. बरं, त्या खालोखाल इतर मागास कल्याण विभाग 1,703 कोटी रुपये, सामाजिक न्याय विभाग
2,314 कोटी, शालेय शिक्षण विभाग 2,395 कोटी, जलसंपदा विभाग 3,223 कोटी, आरोग्य विभाग 3,602 कोटी, गृह विभाग 3,861 कोटी, नियोजन विभाग 4,853 कोटी, महिला आणि बाल कल्याण विभाग 5,024 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग 6,347 कोटी, नगर विकास विभाग 9,115 कोटी, उद्योग आणि ऊर्जा विभाग 9,205 कोटी, तर महसूल विभागानं 15,721 कोटींची सर्वाधिक पुरवणी मागणी सादर केलेली आहे. तर या सगळ्या पुरवणी मागण्यांमधील विशेष गोष्ट पाहायची झाल्यास यामध्ये सर्वाधिक पुरवणी मागण्यांची आकडेवारी देखील आपल्याला पाहिजे. मात्र तत्पूर्वी विशेष गोष्टी कुठल्या आहे तर कुंभमेळ्यासाठी 3,000 कोटींची तरतूद, आगामी निवडणुकांसाठी 2,200 कोटींचं अनुदान, लाडकी बहीण योजनेसाठी 6,103 कोटी, या पुरवण्यांमधील मागण्यांविषयीच्या विशेष गोष्टी पाहायच्या झाल्यास त्यानंतर सर्वाधिक पुरवणी मागण्यांची आकडेवारी पाहायची झाली तर ती आकडेवारी काय सांगते त्यावर एक नजर टाकूयात. तर सर्वाधिक पुरवणी मागण्या कधी कधी झाल्या. जुलै 2024ला 94,889 कोटींच्या पुरवणी मागण्या, डिसेंबर 2025ला 75,286 कोटी, जून 2025ला 57,510 कोटी, डिसेंबर 2023ला 55,520 कोटी, डिसेंबर 2022ला 52,327 कोटी. तर महायुतीच्या गेल्या 4 वर्षांच्या कार्यकाळामध्ये पुरवणी मागण्यांचं आकारमान वाढल्याचं पाहायला मिळतंय. वर्ष 2022-23चा मूळ अर्थसंकल्प 5,48,000 कोटी इतका होता आणि त्यावेळी 84,538 कोटी इतक्या पुरवणी मागण्या सादर झाल्या. अर्थातच 15.42% इतकी वाढ त्यामध्ये झाली. वर्ष 2023-24 मध्ये मूळ अर्थसंकल्प होता 6,02,000 कोटी, पुरवणी मागण्या सादर झाल्या 1,05,000 कोटी, एकूण 17.5% वाढ त्यामध्ये दिसली. बरं, 2024 आणि 25 वर्षाची आकडेवारी पाहिली तर मूळ अर्थसंकल्प होता 6,69,000 कोटी, तर पुरवणी मागण्या सादर झालेल्या आहेत 1,37,000 कोटी, एकूण वाढ त्यामध्ये पाहायला मिळते 20.50%. आणि आता चालू वर्षामध्ये म्हणजेच वर्ष 2025-26 मध्ये मूळ अर्थसंकल्प 7,00,000 कोटींचा आहे. मात्र आतापर्यंत 1,32,000 कोटी पुरवणी मागण्या सादर झालेल्या आहेत. तर राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि त्यामुळे अर्थसहाय्याची मागणी वाढली आणि परिणामी शेतकरी मदतीसाठी निधीची गरज निर्माण झाली. मूळ अर्थसंकल्प पुरेसा ठरला नाही आणि सरकारला अतिरिक्त खर्चाची गरज भासली. शेतकरी मदत, आपत्ती निवारण, सामाजिक योजना आणि नवीन उपक्रमांसाठी निधी वाढवण्याची गरज असली तरी अतिरिक्त मागण्यांचं वाढतं प्रमाण मात्र राज्याच्या आर्थिक स्थितीवर सवाल उपस्थित करणारं ठरतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची आर्थिक स्थिती आव्हानात्मक असली तरी दिवाळखोरीकडे वाटचाल नसल्याची ग्वाही दिली. मात्र विधिमंडळामध्ये सादर करण्यात आलेल्या 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमुळे राज्याच्या वित्तीय नियोजनावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या पुरवणी मागण्यांमध्ये आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 15,648 कोटी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 6,100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान राज्यावर किती कर्ज आहे, महसुली तूट किती आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. त्या राज्यावरील कर्ज आहे यावेळेला 9,32,000 कोटी रुपये. पुरवणी मागण्या पावसाळी अधिवेशनाचं जर आपण पाहिल्या तर त्यात होत्या 57,550 कोटी रुपये. 2025-26 मध्ये महसुली तूट 45,891 कोटी रुपये, तर राजकोषीय तूट आहे
1,36,235 कोटी रुपये. तर राज्यावरती फक्त योजनांचाच नाही तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केलेल्या मदतीमुळेही आर्थिक भार वाढलेला आहे. ती आकडेवारी देखील एकदा पाहूयात. तर मदतीमुळे झालेला आर्थिक भार तिजोरीवरती किती आहे? पीक नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी 1,000 कोटी. तर अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना खतं, बियाणं आणि इतर खर्चासाठी 9,600 कोटी. जमिनीतील वाळू, चिकणमाती, गाळ काढून पूर्ववत करण्यासाठी 118 कोटी रुपये. तर आपत्ती निवारणाच्या कामांसाठी 600 कोटी. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी 250 कोटी. शेतकरी आणि जलसंधारण एकूण अर्थसहाय्याचा आर्थिक भार आहे 15,648 कोटींचा. सर्वोच्च न्यायालयानं एका महत्त्वपूर्ण आणि पुरोगामी निर्णयाद्वारे बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार मोठं पाऊल उचललं. अल्पवयीन मुलांना त्यांच्या आईच्या जातीच्या आधारावरती अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र जारी करण्याची परवानगी देणारा आदेश नुकताच सुप्रीम कोर्टानं दिलाय. पुदुचेरी इथल्या एका विशिष्ट प्रकरणावरती सुनावणी करत असताना न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती JB पार्डीवाला यांच्या खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. एका अल्पवयीन मुलीच्या आईनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. मुलीची आई आदी द्रविड या अनुसूचित जाती समुदायातल्या आहेत. मुलीच्या शिक्षणावरती जात प्रमाणपत्रा अभावी कोणताही परिणाम होऊ नये या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयानं मद्रास उच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशाला आव्हान देण्यास नकार देत मुलीला आईच्या जातीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्याची परवानगी दिली. हा निर्णय मिश्र विवाहातून जन्मलेल्या मुलांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर कायदेशीर स्पष्टता देणारा आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातोय. पुढची बातमी आहे बांगलादेशमधून. सरकार स्थापन करण्यासाठी आणि पंतप्रधान निवडण्यासाठी सार्वत्रिक निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, कारण तिथल्या निवडणूक आयोगानं राष्ट्रीय संसदेच्या 300 जागांसाठी निवडणुका घेण्याची तयारी पूर्ण केली आहे. सत्तेमधून शेख हसीना यांना हटवल्यावरती बांगलादेशामध्ये हंगामी सरकार कार्यरत आहे आणि त्यानंतर आता नव्यानं निवडल्या जाणाऱ्या या सरकारमध्ये 4 जणांची नावं पंतप्रधान पदासाठी चर्चेत आहेत. बांगलादेशामध्ये सरकार स्थापनेसाठी 151 ही मॅजिक फिगर आहे आणि त्यासाठी 3 प्रमुख पक्षांमध्ये लढत होणार आहे. त्यासाठी 4 नावांची चर्चा सुरू आहे. एक म्हणजे तारिक रहमान, झुबैदा रहमान, शहीफुर रहमान आणि नाहिद इस्लाम यांची. पंतप्रधान पदासाठी पहिलं नाव चर्चेत आहे तारिक रहमान यांचं. बांगलादेशामधील विरोधी पक्षाचे नेते BNPचे हे नेते आहेत आणि तारिक रहमान पंतप्रधान पदाचे आघाडीचे उमेदवार आहेत. सध्या लंडनमध्ये राहणारे तारिक रहमान हे माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आहेत. बांगलादेशमध्ये आतापर्यंत केलेल्या या सर्वेक्षणामध्ये BNP आघाडीवर असल्याचं दिसून आलंय. तारिक यांच्या आईनं शेवटी 2001 मध्ये बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून काम पाहिलंय. त्यानंतर हे कुटुंब सत्तेबाहेर आहे. त्यानंतरचं दुसरं चर्चेतलं नाव आहे ते म्हणजे झुबैदा रहमान. तारिक यांच्या पत्नी आहेत त्या आणि झुबैदा त्या सुद्धा पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आहेत. जर BNP सत्तेत आली आणि काही कारणास्तव तारिक रहमान पंतप्रधान होऊ शकले नाहीत तर झुबैदा यांच्या नावाचा विचार होईलच. शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या बंडानंतर झुबैदा बांगलादेशी राजकारणामध्ये खूपच सक्रिय आहेत. तिसरं नाव यानंतरचं नाव आहे ते म्हणजे शफीकुर रहमान यांचं. शेख हसीना सत्तेतून बाहेर पडल्यावरती जमात-ए-इस्लामीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. त्यामुळे जमात-ए-इस्लामीचे आमिर शफीकुर रहमान यांना पंतप्रधान पदाचे दावेदार मानलं जात आहे. जमात-ए-इस्लामीनं सर्वच जागा स्वबळावरती लढण्याची घोषणा केली. जमातचे नेते धर्माचा मुद्दा वापरून निवडणूक रिंगणामध्ये उतरण्यासाठीची तयारी करताना दिसत आहे. शेवटचं आणि चौथं नाव आहे ते म्हणजे नाहिद इस्लाम यांचं. शेख हसीना यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी विद्यार्थी नेता नाहिद इस्लाम यानं देखील प्रयत्न केले. ते देखील पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार आहेत. निवडणुकीच्या घोषणेपूर्वी नाहिद यांनी 3ऱ्या आघाडीची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षानं इतर 7 पक्षांसह लोकशाही आघाडीची स्थापना केली आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही.